माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 16 भृगूंचे पुनरागमन, निद्राघास, अंतिम उपदेश. ते 1000 वर्ष उलटून गेल्यावर महर्षी ऋषू भृगू पुनश्च एकवार निद्रानास ज्ञानोपदेश करावा म्हणून त्या नगरीत वेज पालटून गेले. तेथे गेल्यावर पाहतात तर राजाची स्वारी मोठ्या थाटाने नगरात प्रवेश करीत असून वनातून दर्भ समिधा घेऊन आलेला, भुकेने तहानेने व्याकुळ झालेला, निदान काभराभरा होऊन रस्त्याच्या कडेला अंग चोरून उभा होता. ऋभू त्याजपाशी गेले आणि त्यांनी विचारले की अहो, आपण असे एका बाजूला उभे काय आहात? निदानाने उत्तर दिले, महाराज, आज राजा नगरीत प्रवेश करतो आहे म्हणून आलोट गर्दी जमली. जाण्यासाठी वाट नसल्यामुळे घरी जाण्यासाठी मी असा थांबून राहिलो. ऋभूंनी पुन्हा विचारले, आपण इथले रहिवासी आहात म्हणून मला असे सांगा की या गर्दीतला राजा कोणता, प्रजाजन कोणते? त्यावर निदान बोलला, अहो, जो हत्ती आहे तो राजा आणि इतर सर्व प्रजाजन. तेव्हा पुन्हा ऋभूंनी प्रश्न केला, हे मला कळले, पण हत्ती कोण, राजा कोण, कसे ओळखायचे? निदानाने सांगितले, अहो, ते अगदी सोपे. हत्ती हा खाली असून त्याच्यावर जो बसलेला तो राजा. ऋभूंनी प्रश्न केला की ते ठीक आहे, पण मला जरा अधिक खुलासेवर सांगा की खाली म्हणजे कुठे आणि वर म्हणजे कुठे? असा प्रश्न ऐकून निदान एकदम उडी मारून त्याच्या खांद्यावर चढून बसला. म्हणाला की नीट ऐका, तुम्ही हत्तीप्रमाणे खाली आहात व मी राजाप्रमाणे वरती. तुम्हाला स्पष्ट कळावे म्हणून मी हा प्रयोग केला. ऋभू म्हणाले की तुम्ही राजाप्रमाणे मी हत्तीप्रमाणे असे म्हणता, तर मलाही सांगा, यात तुम्ही कोण आहात व मी कोण आहे? असे ऐकून निदान लगेच खाली उतरला व त्याच्या चरणावर लोटांगण घालून बोलला की आता मला पुरतेपणे कळले की आपण माझे सद्गुरू आहात. असून म्हणाले, अरे, तुझ्या निष्ठापूर्वक सेवेवर प्रसन्न होऊन मी तुझा गुरु ऋभू तुला खरे अंतिम ज्ञान द्यावे एवढ्यासाठी आलो. ते ज्ञान म्हणजे सर्वत्र एक परमात्माच भरून उरला आहे असे जाणून अपपर भावाचा त्याग करून राहणे हेच होय. परमात्म्याचे तेच सार आहे असे बोलून महर्षी ऋभू अंतर्धान पावले. अशी कथा सांगून भरत सौवीर राजाला म्हणाला, हे धर्मयुद्ध बुद्धे, तू सुद्धा परमात्व तत्व जाणून सर्वांची समभावाने वाग, मुक्तीचा लाभ करून घे. अज्ञानी लोकांना आकाश निरनिळ्या रंगाचे आहे असा भास होतो, परंतु जो ज्ञानी असतो तो खरे आकाश कसे ते ओळखून असतो. पराशर मैत्रियांना म्हणाले, सौवीर, राजाने भरताच्या उपदेशानुसार वागून जो अंतिमुक्तीस गेला, अशी ही भरताची कथा श्रद्धेने ऐकावी, सांगावी. त्यामुळे बुद्धी स्वच्छ होऊन आत्मजागृती कायम टिकते आणि क्रमाने जन्मांतरी मुक्तीचा लाभ होतो. पराशर मुनी विरचितम श्री विष्णू पुराणाचा 2रा अध्याय समाप्त. 3रा अंश सुरू. अध्याय पहिला 7 मन्वंतरातील मनु, इंद्र, देव, सप्तर्षी व मनुपुत्रांचे वर्णन. मैत्रियांनी विचारले की गुरुदेव, आपण मला पृथ्वी, समुद्र, ग्रह, नक्षत्रे, देव, ऋषी, 4 जीवखानी, ध्रुव, प्रल्हाद यांची चरित्र ऐकवली. आता मला 14 मन्वंतराबद्दल सविस्तर माहिती सांगा. पराशरांनी सांगण्यास आरंभ केला. ते म्हणाले, सर्वात पहिला मनु स्वयंभू भव असून त्याच्या दळक्रमाने स्वराष्टीश, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष असे 5 मिळून 6 मनु होऊन गेले. सांप्रत 7वे मन्वंतर चालू असून सूर्यपुत्र वैवस्वत हा या मन्वंतराचा स्वामी. स्वयंभू मन्वंतरातील देव, ऋषी वगैरे यादीच सांगून झाले. आता पुढे सांगतो. स्वारोचिसत देव पारावत दूषितगण होते. विपच्चित हा इंद्र असून ऊर्ज, स्तंभ, प्राण, वात, ऋषभ, निरय, परिवाहन हे 7 ऋषी. चैत्र किम पुरुष वगैरे मनुपुत्र होय. 3ऱ्या मन्वंतराचा स्वामी उत्तम असून मनु, सुशांती हे इंद्र होते. सुधाम, सत्य, जप, प्रतर्दन आणि अंशवर्ती असे देवसमूह होते. वशिष्ठांचे 7 पुत्र सप्तर्षी होते. तसे अज, परशु, दीप्त वगैरे मनुपुत्र होते. 4थ्या तामस मन्वंतरात सुपास, हरी, सत्य, सुधी असे 4 प्रकारचे देव. पुन्हा त्या प्रत्येक प्रकारात 27 पोट जाते. शिबी हा इंद्र होता. ज्योतिर्धाम, पृथु, काव्य, चैत्र, अग्नी, वनक आणि पिवर असे 7 ऋषी. तसेच नर, ख्याती, केतुरूप, जानुजंग इत्यादी मनुपुत्र होते. 5व्या मन्वंतरामध्ये रैवत हा मनु, तर विभू हा इंद्र झाला. देवांमध्ये अभिताभ, भूतस्य, वैकुंठ, समिधा हे 4 व त्या प्रत्येकाचे 14 गण होते. सप्तर्षींमध्ये हिरण्यरोमा, वेदस्त्री, ऊर्ध्वबाहू, वेदबाहू, सुधामा, प्रजन्य, महामुनी असे 7 जण होते. बलबंधू, संभाव्य, सत्यक वगैरे मनुपुत्र होते. मैत्रेय, स्वराचिष, उत्तम,
तामस, रैवत 4 मनू प्रियव्रताच्या वंशातील आहे. हे त्यांच्या विष्णुभक्तीचे फळ. 6व्या मन्वंतराचा अधिपती चाक्षुष असून मनोभव हा इंद्र होता. देवपदावर आप्य, प्रसूत, भव्य, पृथक, लेख असेच 5 जण असून त्या प्रत्येकाच्या 8 प्रकारचे गण. ऋषींमध्ये सुमेधा, वीरजा, वैष्णमान, उत्तम, मधु, अतिनामा, विष्णू ही 7 जण होती. तसेच पुरु, शतदुम्न आदी करून राजाधिकारी पुत्र होते. सध्या चालू असलेल्या 7व्या मन्वंतराचा स्वामी सूर्यपुत्र श्राद्धदेव हा आहे. देवांमध्ये आदित्य, वसु, रुद्र इत्यादी होय. पुरंदर नावाचा इंद्र आहे. तर वशिष्ठ, काश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र, भरद्वाज असे 7 ऋषी आहे. वैवस्वत म्हणून इक्ष्वाकु, दृग, दृष्ट, शर्याती, नृशंत, नाभाग, अरिष्ट, करुष आणि वृषध्र असे 9 पुत्र. मुनिवर या सर्व मन्वंतरामध्ये विष्णुदेवाची सात्विक शक्ती हीच सर्वधारा होय. आरंभकाळी सर्वप्रथम स्वयंभू मन्वंतरांत आकृतीच्या उदरातून विष्णूच्या वंशाचे यज्ञपुरुष जन्माला. नंतर प्रत्येक मन्वंतरामध्ये तोच पुन्हा पुन्हा जन्मास येत असतो. त्याची नावे यज्ञ, अजित, सत्य, हरी, मानस, वैकुंठ, वामन अशी होय. पुढे वामनाने 3 पावलात त्रैलोक्य जिंकून ते इंद्राला दिले होते. अशा प्रकारे 7 मन्वंतरात विष्णूच्या अंशरूपातील म्हणूनकडून प्रजा वाढत आहे. हे अखिल ब्रह्मांड त्या परमात्म्याच्या शक्तीने व्यापलेले आहे. म्हणून त्याला विष्णू म्हटले. त्याचे कारण असे की विषू या धातूचा अर्थच मुळी व्यापणे, प्रवेश करणे असा आहे. अर्थात देवदेवता, मनू, सप्तर्षी, मनोजपुत्र, इंद्रासकट, हे चहत्वत जे जे काय आहे ते सर्व विष्णूचाच अंश आहे. अध्याय 2 भविष्यातील मन्वंतरे. मैत्रियाने पुन्हा एखाद्या येणाऱ्या मन्वंतराची माहिती विचारल्यावरून पराशरांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मुनिवर्य, विश्वकर्म्याची मुलगी संज्ञा ही सूर्याची बायको. तिला यम, यमी, मनु असे संतान झाली. पण पुढे सूर्याचे उग्र तेज असह्य झाले तेव्हा तिने आपली छाया तेथे ठेवली आणि ती तपश्चर्या करण्यासाठी दूर वनात चालती गेली. नंतर त्या छायेला शनी, 1 मनु व 1 स्थपती अशी 3 मुले झाली. एकदा छायेने रागाच्या भरात यमाला शाप दिला तेव्हा सूर्य व यम यांनी जाणले की ही कुणीतरी वेगळीच आहे. त्यावर तिने सर्व खुलासा केल्यावर सूर्यदेवाने अंतर्दृष्टीने पाहिले. तेव्हा कळले की संज्ञा घोडीचे रूप धारण करून वनात तपश्चर्या करीत आहे. संज्ञा घोडीचे रूप धारण करून वनात तपश्चर्या करीत आहे. मग असे झाले की सूर्याने घोड्याचे रूप धरले, संज्ञेशी संभोग केला. तेव्हा त्याचपासून तिला अश्विनी कुमार हे 2 जुळे पुत्र व रेवंत अशी संताने झाली. नंतर सूर्य संज्ञेस आपल्या स्थानी आला. विश्वकर्माने त्याचे तेज सौम्य केले तरी त्यामुळे सूर्याचे तेज फक्त 12% एवढेच कमी झाले. नंतर त्या तेजातून विश्वकर्म्याने विष्णूसाठी चक्र, शंकरासाठी त्रिशूळ, कुबेरासाठी विमान, कार्तिकेयांसाठी शक्ती व इतर देवांसाठी हत्यारे बनवली. छायेचा एक पुत्र जो मनू बनला तो पुढे सावर्णी नावाचा 8व्या मन्वंतराचा स्वामी. त्याचेही वर्णन ऐका. तेव्हा सुतपा, अभिताप हे मुख्य देव असतील. त्यांचे 20 गण असतील. ऋषी, दीप्तिमान, गालव, राम, कृप, अश्वत्थामा, व्यास, ऋष्य, शृंग हे 7 जण असतील. बळी हा इंद्र होईल. सावर्णी पुत्र विरजा, उर्वरी वाण आणि निर्मोक असे 3 राजे होतील. 9वा म्हणून दक्ष सावर्णी असेल. तेव्हा मरीची गर्भ, पार, वसुधर्मा हे 12 गण बाळगणारे देव अद्भुत नावाचा इंद्र असेल. 7 ऋषींमध्ये सवन, धुतिमान, भव्य, वसु, मेधातिथी, ज्योतिष्ममान आणि सत्य असतील. दक्ष वर्णीचा पुत्र धृतकेतू, दीप्तिकेतू, पंचहस्त, निरामय, पृथुस्रवा हे राजे होतील. नंतरच्या 10व्या मनूंचे नाव ब्रह्मसावर्णी असून त्याचे 10 पुत्र राजे होतील. प्रत्येकी 100 गण असणारे सुधामा, विशुद्ध असे 2 देव राहतील. शांती नावाचा इंद्र असेल. हविष्ममान, सुकृत, सत्य, तपोमूर्ती, नाभाग, अप्रतिमौजा, सत्यकेतू असे सप्तर्षी होतील. 11वा म्हणू धर्म सावर्णी. त्यावेळी व्यगम, कामगम आणि निवार अर्थी हे 30 गणांवरील मुख्य देव असून ऋष नावाचा इंद्र असेल. निस्वर, अग्नितेजा, वपुष्मान, धृणी, आरुणी, वैष्मान, वनग असे 7 पुत्र ऋषी राहतील.
मनूचे सर्वत्र गण सुधर्मा देवानी वगैरे पुत्र राजे होतील. रुद्राचा पुत्र सावर्ण्य हा 12वा मनू असेल. त्या समयी ऋतू धामा नायक इंद्र तसेच हरित रोहित सुकर्मा सुमना सुराप हे 5 देव असतील. ऋषी 7 असून त्यांची नावे तपस्वी सुतपा तपोमूर्ती तपोरती तपोधृती तपोधन असून मनूचे पुत्र देववान उपदेव देवश्रेष्ठ वगैरे राजे होतील. 13वा मनुरुची असेल तेव्हा सुत्रामा सुकर्मा सुधर्मा प्रत्येकी 33 गण बाळगणारे देव असतील. देवस्पती नावाचा इंद्र असेल. निर्मोह तत्वदर्शी निष्प्रकल्प निरुत्सुक धृतिमान अव्यय आणि सुतप्पा असे सप्तर्षी होतील. मनूचे पुत्र चंद्रशन विचित्र वगैरे राजे होतील. 14वा व शेवटचा मनू भौम नावाचा होईल. त्याचे पुत्र गंभीर बुद्धी उरू वगैरे राजे बनतील. अग्निबाहू सुची शुक्र मागध अग्निज्ञ युक्त जित असे 7 जण ऋषी असून सुची याच नावाचा इंद्र असेल. चाक्षुष पवित्र कनिष्ठ भ्राजिक आणि वाचारुद्ध हे देव असतील. प्रत्येक वेळी 4 युगांचे आवर्तन झाले की वेद लोप पावतात. पुढच्या आवर्तनाच्या आरंभी सप्तर्षीगण पुन्हा वेद प्रकाशित करतात. मनूचा जन्म होऊन तो धर्म संस्थापनेसाठी स्मृतिशास्त्राची रचना करीत असतो. असे 14 मनू होऊन गेले की 1000 युगांचा कल्पांत होतो. नंतर पुन्हा तेवढीच दीर्घ रात्र होते. तेव्हा विष्णू शेषावर झोपी जातो. मग तो पुन्हा जागा होऊन सृष्टी रचना करतो. तेव्हा प्रत्येक रूपात प्रवेश करून सृष्टीचे पोषक करतो. सत्व असं त्यांचा समतोल टाकतो. अशा प्रकारे हे चक्र निरंतर तोच फिरवित असतो. सर्व काही तोच होय. अध्याय 3 व्यासांची गणना व ब्रह्मज्ञान. पराशराने कथन केलेले विष्णू तत्वाचे विवेचन ऐकल्यानंतर मैत्रेयाने त्यांना वेद विस्तार व्यासांची माहिती ऐकावी असे विनंती केली. त्यावर पराशर सांगू लागले. अहो मुनिराज, वेदरूपी वृक्षाच्या शाखांची संख्या अगणित आहे. ती संपूर्ण सांगणे कुणालाही शक्य नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. भगवान विष्णू प्रत्येक द्वापर युगात व्यासरूपामध्ये अंशातर घेतात. ते विश्व कल्याण व्हावे एवढ्यासाठी वेदांचे खंड करतात. माणसांचे आकलन करण्याची शक्ती आयुष्य बळ हे समित आहे असे जाणून ते सर्वांचे हित व्हावे म्हणून अमर्याद अशा वेदांचे अनेक भाग करतात. भगवंत ज्या देहाच्या द्वारे कार्य करतात त्या सर्व देहांना व्यास असे एकच नाव आहे. अर्थात व्यास हे एक पद होय. ते कुणा एकाचे विशेष नाम नाही. व्यासांची एकूण संख्या 28. एका कल्पातील 28 युग चौकटीत 28 द्वारपार युगे असतात. आता ह्या वैवस्वत नावाच्या चालू असलेल्या त्या मन्वंतराच्या प्रत्येक द्वापार युगातील व्यासांची माहिती सांगतो. व्यासपदावर आरूढ झालेले महात्मे असे आहेत. ब्रह्मदेव प्रजापती शुक्राचार्य बृहस्पती सूर्यदेव मृत्युदेव इंद्र वशिष्ठ मुनी सारस्वत त्रिधामा त्रिशिक भरद्वाज मुनी अंतरिक्ष वर्णी त्रयारूढ धनंजय कृतुंजय जय भरद्वाज गौतम मुनी हर्यात्मा वाजस्त्रवा तृणबिंदू वृक्ष म्हणजेच वाल्मिकी शक्ती पराशर म्हणजे स्वतः जातुकर्म व कृष्णद्वैपायन यांच्यानंतर पुढच्या द्वापारात द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा हा व्यास असेल. ओम हे एकमेव अक्षर ब्रह्म आहे. ते अमर्याद सर्वव्यापी. त्यात 3 लोक त्याचप्रमाणे 4 वेद यांचा समावेश. त्यालाच वंदन करीत जावे. तेच सृष्टीच्या जन्माचे व विनाशाचे मूळ होय. हे महत्वापेक्षाही गौण आहे. त्याचा पैल पार नाही की त्याला कोणतेही मोजमाप नाही. ते सार्वकालिक आहे. 3 गुणांचा आधार त्याचाच आहे. सांख्य विज्ञानी लोक त्यालाच भजतात. योगी तेथे जाऊन पोचतात. ते सर्वांचे अधिकरण असून अविनाशी आहे. त्याला कोणी निर्माता नाही म्हणून ते स्वयंभू. तसेच ते प्रधान अंतर्यामी एकसंग तेजस्वी अविकारी अनेक रूपधारी आहे. तेच परमात्म्याचे प्रतीक आहे. त्यालाच मी पुन्हा पुन्हा नमन करीत आहे. असो ओंकार रूप एकसंग असून 3 मात्रात विभागलेले आहे. वेगवेगळ्या गोष्टीतून ते एकटेच वावरत असते. 4 वेदांचे स्वरूप सार आणि चराचरातील आत्मा तोच होय. तो अवर्णनीय असा शुद्ध ज्ञान स्वरूपी आहे. अध्याय 4 ऋग्वेदेचा विस्तार. पराशर पुढे म्हणाले, सृष्टीच्या आरंभी एकच वेद असून त्याचे 4 पाद होते. एकूण मंत्रसंख्या 1,00,000 होती. यज्ञाची सुरुवात तेथूनच झाली. पुढे 28व्या द्वापार युगात माझा पुत्र कृष्णद्वैपायन याने वेदांचे 4 भाग वेगळे केले. असे पूर्वीच्या व्यासांनी केले होते. म्हणून कृष्णद्वैपायन याला नारायणच
समजा. ते वेदांचे 4 भाग असताना त्याने पात्रतेनुसार 4 शिष्य निवडले. त्यांच्यापैकी पहिलं याला ऋग्वेद, वैश्वायाला यजुर्वेद, जैमिनीला सामवेद, सुमंतूला याला अथर्ववेद दिला. आरंभी यजुर्वेद एकच होता, पण नंतर त्याचे 4 भाग केले. त्यामुळे 4 प्रकारांनी यज्ञ होण्यास सुरुवात झाली. ऋग्वेदात होता, यजुर्वेदात अर्धयू, सामवेदात उद्गता आणि अथर्ववेदात ब्रह्मा असे प्रमुख याजक असतात. असे 4 मुख्य विभाग झाल्यावर त्या विभागाच्या प्रमुखाने आपापल्या शिष्यांना पुन्हा वेगळे विभाग करून दिले. अशा परंपरेतून पुढे वेदांचे मोठे अरण्य वाढले. पहिल्याने ऋग्वेदाचे 2 भाग करून ते आपल्या 2 शिष्यांना पडविले. मग त्या दोघांनी प्रत्येकी 4 भाग करून 4 शिष्यांना दिले. अशी परंपरा पुढे पुढे वाढत चालली. नंतर त्यातील अनेक शिष्यांनी संहिता, निरुक्त वगैरे ग्रंथांच्या रचना केल्या. अध्याय 5. शुक्ल यजुर्वेद तैत्तरीय शाखा. पराशर मुनिराज व्यासांचा शिष्य वैशंपायन याने यजुर्वेदाचे 27 भाग केले व ते शिष्यांना पडविले. त्यात याज्ञवल्क्य नावाचा एक विलक्षण प्रतिभासंपन्न शिष्य होता. एकदा वैशंपायनाच्या हातून त्यांचा भाचा मारला गेला. तेव्हा त्यांनी सर्व शिष्यांना बोलावून ब्रह्महत्येचे पातक धुतले जावे यासाठी अनुष्ठान करण्यास सांगितले. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाला की हे सर्वजण निस्तेज आहेत, त्यांना अनुष्ठानाचे कष्ट झेपणार नाही, म्हणून मी एकटाच ते व्रत करीन. त्यानंतर वैशंपायन संतापून म्हणाले, अरे तू ब्राह्मणाचा अपमान करतो, तर मला तुझ्यासारख्या उद्धट शिष्याची जरुरी नाही. मी दिलेली सर्व विद्या परत कर आणि चालता हो. मग याज्ञवल्क्य यांनी उत्तर दिले की ठीक आहे, जशी आपली आज्ञा. एवढे बोलून त्याने सर्व विद्या तेथेच ओकून दिली व तो निघून गेला. नंतर बाकीच्या शिष्यांनी तैतीर पक्ष्यांची शरीरे धारण केली व ती विद्या वेचून घेतली. म्हणून ते सर्वजण तैतिरीय ब्राह्मण या नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर त्यांनी गुरुआज्ञेनुसार अनुष्ठान केले. ते सर्व चरका धुर्य झाले. याज्ञवल्क्याने तेथून बाहेर पडला. तो सूर्यदेवाच्या आराधनेत मग्न झाला. नित्य सूर्याची तो स्तुती करीत असे. असे काही काळ चालले असताना एकेवेळी त्याच्या पुढे सूर्य घोड्याचे रूप घेऊन प्रगट झाला. त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले की त्याला अशा यजुर्वेदाच्या श्रुती हव्यात की ज्या त्याचे गुरुसुद्धा जाणत नाही. तेव्हा भगवान सूर्यदेवाने तथास्तु असे म्हणून त्याला यजुर्वेदाच्या अयात याम या नावाच्या यजु श्रुती दिल्या. त्या वैशंपायन यांनाही अगम्य होत्या. मैत्रेय मुनी त्या श्रुती ज्यांनी आत्मसात केल्या ते ब्राह्मण बाजी नावाने ओळखले गेले व ती वेदशाखा वाजशिनीय म्हणून प्रसिद्ध झाली. असे होण्याचे कारण सूर्य तेव्हा घोड्याच्या बाजी म्हणजे घोडा रूपात होता म्हणून. या वाजीश्रुतीच्या कण्व अधिक वरून 15 शाखा आहे व त्या याज्ञवल्क्य विरचित म्हणून ओळखल्या जातात. या ठिकाणी 5वा अध्याय समाप्त झाला. आता पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. श्री विष्णवे नमः. अथ ध्यानम्. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभयहरं सर्वलोकैकनाथं.